खूप धन्यवाद। आणि याच दरम्यान आपण व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय या संपूर्ण पंचकृषीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वाची धुरा सांभाळणारे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री बाळारामजी पाटील साहेब माजी आमदार यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले। त्यांचं आम्ही करतोय मनापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। काही वेळापूर्वीच प्रीतमदादा म्हात्रे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन होऊन गेलं, तेही या स्पर्धेला आपले शुभ आशीर्वाद देऊन गेले। आणि आता मात्र आदरणीय ज्येष्ठ नेते बाळारामजी पाटील साहेब हे देखील या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत। आम्ही नेरे ग्रामस्थ मंडळ तसेच संपूर्ण आमचे G211 जय हनुमान क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघ, जय हनुमान व्यायाम मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या वतीने मनापासून आपलं सहर्ष स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। जाऊया मॅचच्या दिशेने। वासुदेव आंग्रे पहिलं षटक, पहिला बॉल यावेळेस बॅटचा चेहरा खोललाय, पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला काढलंय, आउटफील्ड वेगवान आहे आणि इथे बॉल थांबणार नाहीये। दोन क्षेत्ररक्षक धावत होते मात्र चेंडूने गाठले सीमा आणि येतोय पहिल्या बॉलवर चैतन्य पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार। बिग बॅटल असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तिरंगा शिवकर विपक्ष मीत 11 टाकीगाव, एक विजय त्यांनी संपादित केलाय। दुसऱ्या फेरीतील हा सामना ते खेळतायत। आत्मविश्वास वाढलाय, आत्मविश्वास दुणावलाय, विजयाची चव त्यांनी चाखली आहे आणि आता पुढच्या फेरीसाठी प्रवेश असणार आहे। त्यासाठी सुरू असलेली लढत आहे। तिसऱ्या फेरीमध्ये कोण प्रवेश निश्चित करणार? 4 षटकांची लढत, मँडरी पॉवर प्लेचं एकमेव षटक सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। सुरू आहे, 2 चेंडू झाले, 4 धावा धावफलकावर आहे आणि सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांना आपण ऑन स्क्रीन पाहताय आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून। त्याचबरोबर सन्माननीय विलासजी फडके साहेब विहिगर यांनाही आपण ऑन स्क्रीन पाहताय। इथे पंचांकडे लाऊड अपील केली आहे, लेग बिफोर दी विकेट पायचीच्या स्वरूपात पकडलंय आणि पहिला धक्का लागलाय तो मीत 11 टाकीगाव टीमला चैतन्य पाटीलच्या रूपामध्ये। मला चैतन्य पाटील खरं तर मोठ्या खेळीची अपेक्षा त्याच्याकडनं होती मात्र ते वादळ लवकर शांत करण्यामध्ये यशस्वी झालाय तो वासुदेव आंग्रे आणि बिग ब्लो आपल्याला पाहायला मिळतो त्याने दिलाय तो अर्थातच मीत 11 टाकीगाव टीमला। आता थोडंसं अडचणीमध्ये येताना पाहायला मिळेल मात्र खरं तर त्यांच्या बॅटिंगची टेस्ट हर्षद सर या अगोदरच्या मॅचमध्ये तशी झाली नव्हती कारण दोनही फलंदाज अगदी शेवटपर्यंत थांबले होते, शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबले होते। त्यामुळे आता खरं तर भूषण पाटील आणि त्यानंतर येणारे जे फलंदाज असतील त्यांची खरी तर टेस्ट असणार आहे की ते कसे सामोरे जात आहेत या बॉलिंग लाईनअपला अर्थात तिरंगा शिवकर या टीमच्या। 4वर 1, 3 चेंडूंचा खेळ झालाय। पुढचा बॉल यावेळेस क्लीन बॉल, दांडी गोल, नो फुटवर्क आणि असं जर तुम्ही खेळत असाल तर तुम्हाला विकेट गमवावी लागेल। बॅक टू बॅक 2 धक्के। शैलेश दादा पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे सहर्ष स्वागत आपण पाहताय। त्यांनाही स्क्रीनवर त्यांच्या समवेत सन्माननीय बाळारामजी पाटील साहेब, सन्माननीय विलासजी फडके साहेब आणि सन्माननीय शैलेश दादा पाटील साहेब सर्वच मान्यवरांचं आम्ही पुनश्च एकदा अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतोय। सुस्वागतम। 4 चेंडू झालेत आणि 4ला 2। खरं तर हॅट्रिकचा चेंडू होता मात्र इथे बीट करून गेला डॉट बॉल। त्याच दरम्यान सन्माननीय मेघनाथजी म्हस्कर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचेही आम्ही शब्द सुमनाने पुढच एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सुस्वागतम। इकॉनॉमिकल स्पेल राहिला आतापर्यंत वासुदेव आंग्रेचा, 4 धावा 2 विकेट्स आतापर्यंत महत्त्वपूर्ण प्राप्त केल्या चैतन्य पाटील, भूषण पाटील,
भूषण पाटील अगदी 0 धावसंख्येवर बाद झालेत. आता निहाल नाईकवर बऱ्याच मोठी जबाबदारी ते त्याला पार पाडायची आहे. त्याच्यासमोर ओमकार नाईकही आहेत. ओमकार नाईक यांच्यासाठी हा बॉल खोलवा टप्प्याचा खोदून काढल्या ऑन साईडला. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवला जाईल. एक सिंगल मिळेल फक्त शेवटच्या बॉलवर आणि ओमकार नाईक स्ट्राईक ठेवतोय स्वतःकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि मीत 11 टाकीगाव 2 गडी बाद 5 धावा धावफलकावर. मॅचला थोडी गती द्यायची. दोन्ही टीम्स लक्ष द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग संपवायची. याकडे आपण लक्ष द्यावं. टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहे शिवकर संघाचे प्रेम गायकवाड याने मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. सामना करतील ते ओमकार नाईक. राऊंड द विकेट पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झाले होते. अँगल बनवलाय. कोण क्रिएट केला. टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेर वळवलं आणि रडारपासून मात्र चेंडूला दूर ठेवलाय आणि या क्लेवर बॉलिंगचा नमुना इथे दाखवत असताना प्रेम गायकवाड. डॉट बॉलने सुरुवात. 5-2 अशी नाजूक अवस्था सध्या मीत 11 टाकीगावची. यावेळेस वायडी शॉर्करचा प्रयत्न यशस्वीरित्या बॅट तर फिरली मात्र संपर्क आपण पाहतोय झालेला नाही. यांचा विकेट किपरचा वेध घेतला या बॉलने. सलग 2 चेंडू डॉट. एक सूचना आम्ही करतोय कृपया डगआउट मधनं सूचना आपण देऊ नये आयोजकांच्या वतीने. ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. प्रेशर निर्माण झालंय फलंदाजांवर. 5 धावा धावफलकावर आहेत माफक फक्त आणि 2 विकेट्स गेल्यात. पुढे सरसावले. बॉलला फुलटॉस घेतलाय. आडव्या बॅटने बॉलला टोलवलंय. तिकडे फिल्डर तैनात आहे स्क्वेअर लेगला. ओमकार ढोले आणि त्यांनी टिपलाय हा झेल आणि संपलाय तिसऱ्या फलंदाजाचा खेळ. ओमकार नाईक बॅक टू पवेलियन. माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चैतन्य पाटील त्यानंतर भूषण पाटील ज्यांना बाद केलं वासुदेव आंग्रेने आणि आता प्रेम गायकवाडने देखील ओमकार नाईकचा अडसर जो आहे तो दूर केलाय. जो अडथळा आहे तो पार केलाय. आता सर्वेश नाईक आणि निहाल नाईक दोघेही 0 धावसंख्येवर खेळत आहेत. अजूनही एकाही चेंडूचा सामना केलेला नाहीये. धावसंख्या 5 आहे. 3 गडी बाद झालेत. नाजूक अशी अवस्था सध्या मीत 11 टाकीगावची आहे कारण सध्या धारदार गोलंदाजी दुसऱ्या बाजूने सुरू आहे ती तिरंगा शिवकरची. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस फ्रंट फुटवरनं बॉलला टोलवलंय. फटका फसला आणि 1 मोर विकेट डाऊन. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जीवन पाटीलने मात्र हा झेल टिपलाय आणि प्रेम गायकवाडना मिळालंय दुसरं यश आणि मीत 11 टाकीगाव टीमला लागलाय हा 4था धक्का. आमचे डीजे मास्टर डीजे नितीन आणि डीजे प्रेम अगदी खेळाला अनुसरून घड्यात वाजले 4:20 आणि फलंदाजांची होणारी पडझड पाहून अगदी त्याला अनुसरून सध्या गीत आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. 5 धावा 4 विकेट्स. पुरता अडचणीमध्ये आहे सध्या. आपण पाहिलं तर मीत 11 टाकीगाव संघ. आता कोण असणार तो तारणहार. कोण असणार ते 2 फलंदाज. निहाल नाईक अजून एकाही चेंडूचा सामना केलेला नाहीये आणि पहिल्या ओव्हरपासून पहिल्या बॉलपासून नॉन स्ट्राईकवरच आहे. हे कुठेतरी धोक्याची घंटा आपण पाहू शकाल टाकीगाव टीमसाठी आहे कारण त्याचं स्ट्राईकवर येणं खूप महत्वाचं आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर प्रेम गायकवाड.
लोअर फुल टॉस बॉल फक्त दिशा दिले मंगटाच्या साहाय्याने ऑन साईडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळते. बऱ्याच अवधीनंतर स्कोर कार्डवर धावा ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. या आकड्यावर 4 विकेट्सच्या मोबदल्यात निहाल नाईक पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. शेवटचा बॉल तो फेस करेल दुसऱ्या षटकातील. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा 2 विकेट. आतापर्यंत एकच धाव प्रेम गायकवाड यांची. इकॉनॉमिकल स्पेल कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघूया शेवटच्या बॉलवर निहाल नाईक कशा पद्धतीने उत्तर देतील त्यांच्या बॉलला. स्लोवर वन बॉल आणि इथे बॅटची एज महत्वाचा बळी टिपलाय. धाबे दणाणलेत आता टाकीगाव टीमचे, कारण ज्याच्यावर होत्या आशा तो निहाल नाईक करतोय निराशा आणि होतोय मैदानाच्या बाहेर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. निम्मा संघ बाहेर गेलाय. 5 विकेट्स आणि धावा लागल्या धाव फलकावर 6. सिख मायबाप प्रेक्षक त्या सफेद कपड्याच्या पुढे बसलेत. त्यांना विनंती आहे की आपण त्या कपड्याच्या पाठीमागे बसायचंय. ही आयोजकांच्या वतीने सूचना आपल्यापर्यंत आली आहे, कारण बाउंड्री लाईन जवळ आहे आणि त्या बाउंड्री लाईनच्या थोडं अंतर ठेवूनच तो सफेद कपडा कारण यासाठी बांधलाय की खेळाडू जेव्हा फिल्डिंग करतील तेव्हा कोणताही त्यांना त्रास होऊ नये. नक्कीच आपण आमच्या सूचनेचा आदर कराल, कारण तुम्ही या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात. त्यामुळे ही नम्रतेची आपण सूचना आहे की आपण थोडं सहकार्य करा आणि आपण त्या कृपया त्या व्हाईट पडद्याच्या मागे बसून या सामन्याचा आपण नक्की आनंद घ्या. थँक्यू सो मच तुमच्या कॉपरेशनसाठी. तुम्ही या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात, कारण कुठली स्पर्धा म्हटली की प्रेक्षक इट्स अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन. धन्यवाद या सहकार्यासाठी. जाऊया मॅचच्या दिशेने आपण. 6 धावा धावफलकावर आहेत. 5 गडी माघारी परतले. सध्या भरपूर अडचणीमध्ये सापडलाय तो मित 11 टाकीगाव हा संघ. आणि आता साईनाथ भगत तिसऱ्या षटकामध्ये आलेत. सामना करतील ते अंकित पाटील. 1 बॉल 1 वर खेळतात. ओमकार जाधव नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहेत. फिंगर्स रोल केले होते. कमी गतीने टाकलेला बॉल मात्र टर्न जास्तच झाला. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. विकेट कीपरकडे गेलाय बॉल. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 7. अजूनही सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या आहे. एक्सलेशन करावं लागेल. धावगती वाढवावी लागेल आणि तो प्रयत्न होईल. आणि इथे येतोय हा दमदार षटकार. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत अंकित पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. खरं तर आपण पाहतोय शिवकर संघ. आणि शिवकर संघ म्हटलं की शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय अनिलजी ढवळे यांचंही नाव साहेबांचं पुढे येतं. एक धडाडीचे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचं आणि त्यांच्याच गावचा हा संघ. आणि इथे क्लीन बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. सन्माननीय बवनजी कदम साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही त्यांचंही शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. 13-6 अशी नाजूक अवस्था. आपण पाहतोय नुकतीच विकेट आली आहे. प्लेड ऑन झाले फलंदाज आणि नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये निखिल खार पाटील आणि जे असतील स्ट्रायकिंग एंडवर. लोअर फुल टॉस बॉल. बॅट फिरवली आहे. क्षेत्ररक्षक आहे. अजून एक विकेट.
7वा धक्का. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि धारदार गोलंदाजी तिरंगा शिवकर संघाची आणि त्याच्यापुढे कोणत्याही फलंदाजाचा निभाव लागत नाहीये. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा तिसरा गोलंदाज जाऊन पोहोचलाय. वासुदेव आंग्रे, प्रेम गायकवाड ज्यांना हा हॅट्रिक पूर्ण करता आली नाही. प्रेम गायकवाडने ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली. आता साईनाथ भगत आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. समोर आहे प्रणित पाटील. बघूया पूर्ण होते का. फिंगर्स रोल केले होते आणि इथे व्हाईट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. हर्षद सर 14 धावा धावफलकावर आहेत आणि 7 विकेट्स गेल्यात आतापर्यंत. या इनिंगचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तिरंगा शिवकर संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय सर्वच गोलंदाजांनी सार्थ ठरवलाय आणि त्यामध्ये अजून एका विकेटची भर पडते. साईनाथ भगतच्या खात्यामध्ये जाते तिसरी विकेट आणि दुसरा गोलंदाज या इनिंगचा ज्याने ओव्हर हॅट्रिक केली आहे. पूर्ण धावसंख्या धावफलकावर आहे 14 आणि गडी बाद झाले ते तब्बल 8, 8 आणि 8. सर 8 चेंडू अजून बाकी आहेत. या ओव्हरचे 2 बॉल आणि आता ऑल आउट पासून थोडस वाचवावं लागेल स्वतःला. ते मी 11 टाकी घ्यावं कारण 14ला 8 आहे. आता अजून 8 बॉल शिल्लक आहेत ते खेळून काढावे लागतील आणि 30-35 धावा जरी उभारल्या तरी फायटिंग टोटल असू शकते. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते यशला. सध्या स्ट्राईकवर आहे तो. एज एज अँड गॉन. चौथा मोहरा टिपला या ओव्हर मध्ये. एकदा जोरदार टाळ्या साईनाथ भगत साठी झाल्या पाहिजेत मित्रांनो. जी भीती होती की ऑल आउट पासून वाचवायचंय आणि आता ऑल आउटच्या उंबरठ्यावर आलाय कारण 9 विकेट्स गेल्यात. शेवटची जोडी सध्या आता मैदानाच्या आतमध्ये आहे. पार्थ कोळी 14ला 9 आणि तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. अजून एक ओव्हर आहे आणि विकेट हॅट्रिकचे पुन्हा संधी आली आहे साईनाथ भगतकडे. व्हाईट बॉलने सुरुवात, त्यानंतर षटकार, पुन्हा 2 विकेट्स, पुन्हा व्हाईट बॉल, पुन्हा 2 विकेट्स. 4 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 8. आपण पाहू शकाल साई ऐकविरा इव्हेंटच्या माध्यमातून त्याच्या ओव्हरचं हे स्टॅटिस्टिक्स कशा पद्धतीने. आतापर्यंत 8 धावा आणि 4 विकेट्स साईनाथ भगत आपल्याला पाहायला मिळतोय घेत असताना. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. लोअर फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे ऑन साइडला. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. धोक्याची धाव आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा आणि 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे ती 16 धावा 9 विकेट्सच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या पहिल्या इनिंगचं आणि शेवटची विकेटही बाकी आहे. बघूया आता 6 चेंडू खेळतील का की त्या अगोदरच ऑल आउट होतील. संदेश पाटील शेवटचं षटक सामना करतील ते ओमकार. 16 धावा धाव फलकावर. पार्थ कोहली नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. 6 चेंडू खेळावे लागतील आता
सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, गुडलँड स्पॉट, सर्व विकेट किपरचा वेध घेतला या बॉलने. डॉट बॉलने सुरुवात. नाजूक अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मीत 11 टाकीगाव ज्यांनी 65 धावा हर्षद सर या अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये उभारल्या होत्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अगेन्स्ट काकडवाल. आणि इथे मात्र थोडीशी पिछेहाट झाली आहे त्यांची. इथे मात्र प्रॉपर टायमिंग, पिकअप शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेट क्लिअर करतोय षटकार. जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 7व्या क्रमांकावर दाखल झाला होता, त्यानंतर बऱ्याच वेळ स्ट्राईक मिळाली नाही. जशी स्ट्राईक मिळाली एक बॉल डॉट आणि त्यानंतर पुढच्या बॉलवर षटकार. 22 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या इनिंगचे हे शेवटचे 4 बॉल शिल्लक. 30+ धावसंख्या. गुड टार्गेट असेल, चांगलं टार्गेट असेल. शफल झाले होते, बॅटची एज लागली आहे, बॉल चाललाय तो गलीमध्ये, एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 23 धावा, अंतिमचे 3 बॉल शिल्लक. महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील सामना जिंकणारा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार आहे, एक पाऊल पुढे टाकणार आहे. पराभूत संघाच्या आशा मात्र इथे निराशा होतील, त्यांचा प्रवास मात्र इथे संपुष्टात येणार आहे. आणि त्या अनुषंगाने शर्तीचे प्रयत्न सध्या पहिल्या इनिंग मध्ये सुरू आहेत. 23-9 आहे. आणि इथे इथे काय घडतंय, प्रेझेन्स ऑफ माइंड नव्हता कोणताही. बॅटकट आहे, पंचांनी सांगितलंय की बॅटकटच्या स्वरूपात आउट झालाय आणि ऑल आउट झालाय. मीत 11 टाकीगाव संघ 23 या धावसंख्येवर. तर जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. खरं तर ज्यांचं आपल्याला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी लाभलाय, आपल्या सर्वांचे लाडके नेते, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते, माजी आमदार सन्माननीय बळारामजी पाटील साहेबांचा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. तर करूया आपण सन्माननीय बळारामजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान. माजी सरपंच सन्माननीय बबनजी कदम साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते आणि त्याचबरोबर माजी आमदार सन्माननीय बळारामजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. त्यांची उपस्थिती लाभली आपल्याला स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये. त्यांचा बहुमूल्य वेळ. प्रसंगी या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन. येस नक्कीच नक्कीच आपली उपस्थिती आम्हाला पुन्हा लाभणार आहे. साहेबांनी तशी या ठिकाणी आपल्याला कमिटमेंट दिलेली आहे की आम्ही नक्कीच पुन्हा एकदा या स्पर्धेला उपस्थित दर्शवू आणि आशा करतोय की फायनलच्या दिवशी साहेबांची उपस्थिती आपल्याला नक्कीच लाभेल आणि त्यावेळेस ते मात्र त्यांचं मनोगत या ठिकाणी नक्कीच व्यक्त करतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद पुन्हा एकदा साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेला आपली भेट दिलीत, बहुमूल्य वेळ दिलात. पुढील नियोजित कार्यक्रमासाठी मात्र त्यांना जायचं, त्यामुळे ते आजच्या दिवसापुरती तरी रजा घेत आहेत आणि पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी दाखल होतील अशी आपण आशा करूया. आणि जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. आणि मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील ते हर्षदजी मडवी सर. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. टाकीगाव टीम फिल्डिंग लावा. बॅट्समन पाठवा. देतो बॉल पूर्वा. सचिन
देतोय देतोय. तर मॅचला होईल सुरुवात. टार्गेट या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 24 रन बनवायचे आहेत. बॉल टू रन्स असं इक्वेशन सध्या आहे. तर बॅट्समन चला आतमध्ये. बॉल आपल्याला आतमध्ये येतील. 24 मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. ज्ञानेश्वर पाटील आणि संदीप पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये एक अनस्टॉपेबल नॉक ज्याने मात्र दिला होता संदीप पाटील. जवळजवळ 32 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तोच खेळाडू पुन्हा एकदा इन ॲक्शन मैदानामध्ये पाहायला मिळेल. 24 मध्ये 24 करायचे. बिकट परिस्थितीतून खरं तर मीत 11 टाकीगाव संघ वरती आलाय. 24 झाल्यात. खरं तर त्यांना ॲक्च्युली हव्या असलेल्या 6च्या रन रेटच्या धावा त्यांना मिळाल्यात. परंतु आता इथून पुढचा जो प्रवास आहे त्यांच्या गोलंदाजांना ठरवायचा आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी होईल, नेमकं कशा पद्धतीने रोखण्यात यशस्वी होतील हे देखील पाहायचं आहे. कारण 24 मध्ये 24 हे या मैदानावरती फार मोठी गोष्ट नाही आहे. अगदी इझिली धावा चेस होऊ शकतात. परंतु जर गोलंदाजी टाकीगाव टीमची देखील शिवकर टीमप्रमाणे राहिली तर मॅच खूप चांगल्या मोडवरती जाऊन थांबेल, यात तीळ मात्र शंका नाही. चला सामन्याला होईल सुरुवात. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती चैतन्य पाटील. चैतन्य येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 24 मध्ये 24 करायचे आहेत तिरंगा शिवकर टीमला. पहिला प्रवास तिरंगा दुंद्रे टीमच्या विरुद्ध. खूप चांगला रोमहर्षक विजय मिळवला शिवकर टीमने. आता मात्र टाकीगाव टीम. पहिलाच बॉल. ओ हो, उसळी घेत परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. अगदी चेहऱ्याच्या समोरून बॉल निघून गेलाय. हे पहा, बाल बाल बसवलाय. अन्यथा मात्र चेहरा हिट झाला असता. चैतन्य पाटील पहा काय क्विक बाउन्सर होता. बॅकफुटला जाऊन फक्त स्टिअर केला. बॉलला ढकलून देण्याचा प्रयत्न केला गेला. पॉइंटमध्ये फिल्डर उभा होता. सिंगल आली. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होते. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक वरती येईल. आता जसं स्ट्राईक मध्ये बदल होत राहील तसं तसं क्षेत्ररक्षणातला बदल देखील आपल्याला पाहायला मिळेल. यात तीळ मात्र शंका नाही. गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी चैतन्य तयार आहे. 24 मध्ये 24, आता 22 मध्ये 23 अशा पद्धतीचं हे इक्वेशन आले. ऑन साईडला खेळायचा होता. फिल्डरकडून चूक झाली आहे. 2 धावेंचा प्रयत्न, आधीच धावांचा दुष्काळ. आणि अशा परिस्थितीमध्ये या ज्या गोष्टी घडत आहेत त्या देखील मात्र टीमला डोकेदुखी ठरणार. चैतन्य पुन्हा एकदा ओव्हर द विकेट संदीप पाटीलसाठी. याही वेळेस वेगवान बॉल मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सीमारेषेजवळ. फिल्डर आहे त्याला हुलकावणी देत बॉल सीमा पार आला. हा चौकार. 4 रन इथे मात्र मिळतील. आणि या चौकाराने या मॅच या संपूर्ण बॉल आणि धावांमधील अंतर कमी झाले. थोडीशी अडखळती सुरुवात जरूर पाहायला मिळाली टाकीगाव टीमची बॅटिंगमध्ये. मी तर म्हणेन चैतन्याचं खेळपट्टीवरती उभं राहणं फार महत्वाचं होतं. हाही बॉल हलक्या हाताने फक्त ढकलून दिलाय. सिंगल एक धाव आली आहे.
कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या तरी खेळलं जाते, टेक्निकल, आणि हे टेक्निक्स असायला हव्या तुमच्याकडे. प्रत्येक गोष्टीला मारझोड करायला पाहिजेलच असं नाही आहे. समय सूचकता ही देखील तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे की आपण काय करतोय. आडव्या बॅटने खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही. आलाय डॉट. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या चैतन्य पाटीलने 8. येणारे बॉल बाकी आहेत 18. धावा करायच्या 16. मॅच मात्र दूर जाईल का लवकर संपेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. रिस्क घेऊ इच्छित नाही षटकार चौकारांची. सिंगल डबलने या धावसंख्येला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात तिरंग शिवकर, परंतु या सामन्यात तो जिंकणारा संघ पुढच्या फेरीमध्ये सामना खेळेल तो म्हणजे BC पाटील जय बापदेव पाली टीम सोबत. 4:45 वाजलेत. आज जरा जास्तच उशीर झाला असं वाटतंय. नवीन बॉलर ओमकार नाईक बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल घेऊन समोर संदीप पाटील लेफ्ट हँडेड बॅटर. ओ इनसाइड आउट. क्लास शॉट. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला रन मिळतील 4. हा चौकार. ओमकारचा हा सेकंड बॉल. आणखीन एक बॅचेज. विकेट किपर कडून चूक आणि त्याच्या मागे बॅकअप नाही. बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. सध्या 2 मॅचेस खेळल्या. 46 धावा त्याने बनवल्या. 17 बॉल फेस केलेत. 4 चौकार 3 षटकाराच्या मदतीने 270.59चा स्ट्राईक रेट. एव्हरेज 46 आहे. 31चा मागच्या मॅच मधला बेस्ट स्कोर राहिला आहे. आणखीन एक अँड दॅट शुड बी फिनिश. अजूनही 2 धावांची गरज. सामना जवळ जवळ समाप्तीच्या वाटेवरती आणून ठेवला. संदीप पाटील ज्या पद्धतीने खेळलाय त्या पद्धतीने मात्र आज संपूर्ण दिवस संदीपचा राहिलाय असं मात्र या ठिकाणी वाटू लागलंय. चला रोहित या आपण. पाली संघ खेळायची आपल्याला मॅच. सुपर 4 म्हणजे बक्षीस लागू. आणखीन एक. 1 मोर. डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. मॅच फिनिश अँड ही स्टाईल. संदीप पाटील ऑन फायर. रोहित या आपण आणि शिवकर टीम प्रेम गायकवाड या आपण टॉससाठी. आणि आपण जर पाहिलं तर स्माईल चायनीज कॉर्नरचे सन्माननीय राहुलजी मस्कर यांना मी विनंती करेन की आपण टॉस करायचा आहे या सामन्याचा. हार्डलक टाकीगाव टीम. काही नाही मी तर म्हणेन भरपूर चुका झाल्या. बॅटिंग लाईनअप कदाचित थोडीशी चुकीची होती की काय, परंतु या चुकांवरती पांघरून घालून आपण पुढची वाटचाल करा. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चैतन्य पाटील आणि त्याची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात. आपलं मनापासून आभार. चला प्रेम गायकवाड या आणि या सामन्याचा सामनावीर देखील 1 रन खर्च करत 3 विकेट मिळवणारा प्रेम गायकवाड ठरलाय मॅन ऑफ द मॅच.
4च ओव्हरची मॅच आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आले. तर प्रेम गायकवाड ठरला 1 ओव्हर 3 विकेट 1 धाव असं त्याचं ओव्हरचं समीकरण होतं. तो ठरलाय सामना. रोहित या, आपण लगेच टॉस करणार आहोत. अभिनंदन टीम तिरंगा शिवकर. चला रोहित कॉल करतील. हेड इज अ कॉल आणि टेल आलाय. शिवकर टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन लवकरात लवकर कळवा. 4 ओव्हरची मॅच आहे. फार काही वेळ आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे जेवढं लवकरात लवकर होईल शक्य तेवढं लवकरात लवकर सामना सुरू करा. आज एकच संघ या स्पर्धेतून क्वालिफाय केला जाणार आहे. तो संघ थेट सुपर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एक बक्षीस इथून घेऊन जाणार यात तीळ मात्र शंका नाही. टॉस जिंकून शिवकर टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे बॅटिंग करायची BC पाटील जय बापदेव पाली टीमला पहिल्यांदा 4 ओव्हरसाठी. थँक्यू. आजच्या दिवसातील सुपर 8चा सामना आहे. सुपर 4 मध्ये जाणारी ही लढत. एक बक्षीस इथून घेऊन जाणार. इथून जर सामना जिंकलात तर या स्पर्धेतील 1,50,000, 25,000, 25,000 आणि 25,000 एक लॉट कमी झालाय. ठीक आहे, एक बक्षीस तर घेऊन जाणार, त्यात शंकाच नाहीये. चला सामना सुरू करा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळणाऱ्या प्रतीक आणि बारक्या शेळके BC पाटील जय बापदेव पाली टीमची सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आणि त्यांच्या विरुद्ध सलामीवीर गोलंदाज ज्याने मात्र टाकीगाव टीमला आज नकोसं करून सोडलं तो अर्थातच वासुदेव आंग्रे. प्रेम गायकवाड, साईनाथ भगत, संदेश पाटील ही फळी आहे यांच्या गोलंदाजांची. कारण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही टाकीगाव टीमची बॅटिंग पाहिली आहे, त्यामुळे